पारू या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत दिशाची मॉम डॅड खूप हॅप्पी असतात की फायनली दिशा आणि प्रीतमचं लग्न होतंय. दिशाची मॉम दिशाला म्हणते, दिशा मी आज खूप खुश आहे. इतकं वर्ष मी जे स्वप्न पाहिलं ना ते अगदी उंबरट्यावर येऊन थांबलंय आणि हे सगळं फक्त तुझ्यामुळे शक्य झालंय. त्यावर दिशा म्हणते, असं काही नाही ग उम्मा, यात माझा पण स्वार्थ होताच की. म्हणजे बघ ना, अहिल्यादेवी किर्लोस्करने स्वतःची पूर्ण लाईफ खर्च करून एवढ्या कष्टाने हे मोठे एम्पायर बिल्ड केलंय आणि थोडंसं हार्डवर्क करून एफर्ट्स टाकून मला जर हे सगळं मिळणार असेल तर कोणाला नको आहे. मम्मा तू काही काळजी करू नको, तू बघच आता आपले दिवस लवकरच पलटणार आहेत. हे माझं लग्न झालं ना की मी सासू मॉमला सरळ सांगणार आहे की माझे मम्मी डॅडी माझ्यासोबत इथंच राहणार आहेत किर्लोस्कर मानशनमध्ये. मम्मा तुम्हाला ना आता तुमच्या जुन्या लाईफसारखी परत एकदा रॉयल लाईफ जगायला मिळणार आहे. मी आता तुझ्या सगळ्या विशेष पूर्ण करणार आहे, तुला वर्ल्ड टूरला पाठवणार आहे. माझं एकदा लग्न झालं ना की तू खूप सारी शॉपिंग करत जा, किट्टी पार्टी अरेंज करत जा. आता तू फक्त ऑर्डर्स ओरायची आणि मी ती कम्प्लीट करायची. हे तिघेही मस्त स्वप्न रंगवत बसलेले असतात. या तिघांना ना फक्त किर्लोस्करांच्या पैशांवर मौज मजा करायची असते. तोपर्यंत तिकडे दामिनीची लग्नाची जोरदार तयारी चालू असते. हळदीला कुठली साडी नेसायची, लग्नात कुठली नेसायची आणि शेवटी ठरवते की मी आता त्या फेमस मनीषकडूनच डिझाईन करून घेते सर्व, असे म्हणत काकांना जाम पकवत असते. काका म्हणतात, दामिनी आता खूप दिवसांनी मला सापडली आहे, तिची शाळाच घेतो चांगली. ते पुढे म्हणतात, दामिनी हे सगळं जाऊ दे ग, इथं बस आधी. पण मला काय वाटतं माहितीये, किर्लोस्करांच्या घरामध्ये नवीन सून येणार आहे आता. सगळं अटेन्शन, सगळा मानपण आता तिलाच मिळणार. तू कसं मॅनेज करणार आहेस? आणि महत्वाचं म्हणजे दिशा खूप हुशार आहे. असू दे, तू तुझी मैत्रीण असली तरी ती खूप हुशार आहे. ऑफिसची सगळी कामं येतात तिला आणि वहिनींचा पण विश्वास आहे तिच्यावर फार. एकटी ऑफिस सांभाळते, तेही आदित्य आणि प्रीतम नसताना. तू कसं करणार आहेस ग मॅनेज सगळं? मला तर वाटतं वहिनी तुला आता सावित्रीसोबत किचनमध्ये शिफ्ट करतील. त्यावर दामिनी म्हणते, तुम्ही मला काय सांगताय? मी ना त्या दिशाच्या आधी आली ह्या घरात, तिच्यापेक्षा मोठी सून आहे. असं कसं मानपान कमी होईल माझा? त्यावर काका म्हणतात, तू ना काहीतरी करायला पाहिजेस ना आता. म्हणजे तू अशी काहीतरी गरज निर्माण कर की या घरामध्ये तुझ्याशिवाय पानच हलणार नाही. दामिनी आता खूप एक्सायटेड होते आणि काकांना म्हणते, हो हो मी तसंच करेन. आजपासून मला तुम्ही सगळी ऑफिसची कामं शिकवा. त्यावर काका म्हणतात, हो हो शिकवेन ना नक्की, पण सगळ्यात पहिलं तू एक टास्क कर. आधी सगळ्यात मी तुला एक पहिलं टास्क करायला देतो. झोपायच्या आधी 2 तास काहीही बोलायचं नाही, एकदम शांत बसायचं. असे म्हणून ते दामिनीला शांत बसवतात आणि अशा प्रकारे दामिनीला ते मूर्खात काढतात. इकडे आदित्य सर मोबाईलमध्ये त्या मुलीचे डोळे पाहून तिच्याशी बोलत असतात. ते तिला म्हणतात, तुला काय वाटलं मी तुला विसरलोय? मी तुला कधीच विसरू शकत नाही. पण इथे एवढं काय काय चालू आहे ना की खरंच डोकंच चालत नाहीये. मुंबई सोडून त्या गावी राहायला आलोय. प्रीतमच्या प्रेमासाठी पारूचा नवरा म्हणून फिरतोय सगळीकडे. आबासाहेबांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करतोय. आणि एक महत्त्वाची गोष्ट अशी की या संपूर्ण प्रवासात पारू मला आता वेगळीच वाटायला लागली. म्हणजे एकदम अशी जवळची, हक्काची. ती आसपास असते ना तेव्हा खूप अस्वस्थ वाटतं, खूप प्रॉब्लेम्स वाटतात. पण ती जवळ असली की खूप रिलॅक्स वाटतं. तिच्याकडे प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन असतं. तू माझ्या आयुष्यात आल्यावर सुद्धा आमच्यातली केमिस्ट्री अशीच असणार आहे. हां, पारुनी मला जे काही प्रेमाबद्दल, नात्याबद्दल ज्या काही गोष्टी सांगितल्या ते तू माझ्या आयुष्यात आल्यावरच मला कळायला लागतील. तेवढ्यात तिथे पारू येते. ती आदित्य सरांना म्हणते, आदित्य सर तुम्ही कोणाशी बोलताय का? पण आदित्य सर आता पारूला विचारतात, नाही मी बोलत होतो ते तू ऐकलंस का? पारू आता नाही म्हणते आणि पुढे आदित्य सरांना विचारते, आदित्य सर मी तुम्हाला एक सांगू का? ती आता म्हणते, जेव्हा तुम्ही प्रेमात पडाल ना तुमच्या मनातल्या, तुमच्या आवडीच्या मुलीच्या, तुमचा संसार लई भारी होईल बघा. ती मुलगी पण लई नशीबवान असेल. मी ना देवाकडे प्रार्थना करीन तुम्ही जे शोधताय ते तुम्हाला मिळू दे. आणि पारू आता स्वतःशीच मनातल्या मनात बोलू लागते, मला माहिती आहे आदित्य सर तुमच्या मनात माझ्याबद्दल काय बी भावना येणार नाही, पण तुमच्या आयुष्यात प्रेम पाहिजे. तुम्हाला तुमच्या मनासारखं प्रेम देणारी नक्की मिळेल. इकडे आता किर्लोस्करांच्या घरात मेहंदीचं फंक्शन चालू असतं. दिशा मस्त मेहंदी काढून घेत असते हातावर. प्रीतमचे नाव सुद्धा कोरून घेते ती आणि सासू मॉमला इम्प्रेस करते. दिशा सासू मॉमला विचारते, सासू मॉम आदित्य प्रीतम उद्या येतील ना? तुम्ही उगाच त्यांना थांबायची परमिशन दिली, मला ना आता खूप टेन्शन आलंय. त्यावर अहिल्या मॅडम म्हणतात, दिशा मी शब्द दिलाय ना मग ते नक्की येणार. आणि तू कशाला टेन्शन घेते? तुझं मेहंदीचं फंक्शन आहे ना, तू एन्जॉय कर ना.
उद्या प्रीतम आणि तुझी हळद आहे आणि परवा लगेच लग्न आहे. तू अजिबात काळजी करू नको, बिलकुल टेन्शन घेऊ नको. लगेच आता दिशाची मॉम पण म्हणते, हे बघ दिशा, अहिल्या फक्त माझी मैत्रीण नाही, तर अहिल्याला मी अहिल्यादेवी किर्लोस्कर म्हणून आधीपासून ओळखते. तिचा शब्द म्हणजे शेवटचा शब्द. तिने शब्द दिला म्हटल्यावर प्रीतमचं नाव फक्त तुझ्या हातावरच नाही तर तुझ्या भाग्यात सुद्धा कोरलं गेलंय. तू नको टेन्शन घेऊ. तोच आता दामिनी दिशाला म्हणते, दिशा तुझी झाली ना गं मेहंदी काढून, आता मला काढून घेऊ देत ना माझ्या हातावर. दिशाही म्हणते, हो हो या दामिनी आंटी येते, आणि तिथून उठायला जाते. पण तिचा ड्रेस बरोबर दामिनीच्या पायाखाली अडकलेला असतो. ती आणि उठताना ती जोरात खाली पडते आणि तिची सगळी मेहंदी फिसकटते. प्रीतमचे नाव सुद्धा फिसकटते. म्हणजेच प्रेक्षक हो, असं वाटतंय की दिशा आणि प्रीतमचं लग्न सुद्धा फिसकटणार आहे. आपल्याला ते कळेलच पुढच्या एपिसोड्समध्ये. इकडे तोपर्यंत पारू आणि आदित्य सर गच्चीवर बोलत बसलेले असतात. ते खूप टेन्शनमध्ये असतात. आदित्य म्हणजेच आदिनाथ पारूला म्हणतो, आबासाहेबांच्या तोंडून जेव्हापासून आईचं नाव निघाले ना तेव्हापासून अगदी मनाला हुरहुर लागते. आबासाहेबांमध्ये आणि आईमध्ये नेमकं काय नातं होतं हेच कळेना. त्यावर पारूही म्हणते की एवढं नक्की कळलंय की देवी आईंचा या घरात वावर होता. देवी आई आणि आबासाहेब एकमेकांना चांगलेच ओळखत होते. त्यावर प्रीतम सर म्हणतात, हो पण त्यांच्याबद्दल नातं नेमकं काय होतं हे जाणून घेतलं पाहिजे ना. आई पण कधीच याबद्दल काही बोलली नाही, बाबा पण बोलली नाहीत. इतकं वर्ष आमच्यापासून हे लपवून ठेवलं. खरंच जर इतकं जवळचं नातं होतं तर मग हे सगळे इतके लांब कसे काय गेलेत? खरंच काही समजायला मार्ग नाही. त्यावर पारू म्हणते, आदित्य सर मला खात्री आहे देवी आई कधीच काय बी चुकीचं करणार नाहीत आणि आबासाहेब पण काय बी चुकीचं करणार नाहीत. पुढे आदित्य सर म्हणतात, बाबांचा यात काही संबंध नसेल ना? त्या दिवशी आबासाहेब म्हणत होते अहिल्यानी नवरा निवडला आणि दादाला सोडले. काहीच कळेना झाले. त्यावर पारू म्हणते, आदित्य सर आबासाहेब साखरपुड्याच्या तयारीमध्ये खूप बिझी आहेत. तुम्ही एक काम करता का? आबासाहेब बाहेर गेले आहेत तोपर्यंत तुम्ही आबासाहेबांच्या खोलीत जा आणि तिकडे तुम्हाला काही पुरावा मिळतोय का ते पहा. पण आदित्य सर या गोष्टीसाठी बिलकुल तयार होत नाहीत. पण पारू त्यांना समजून सांगते, सर तुम्हाला हे करावंच लागेल आणि तोपर्यंत मी पण मंदा मावशींकडे पण काही माहिती मिळते का जरा चौकशी करते. आपण त्या दोघांच्या नात्याबद्दल सत्य शोधून काढलं ना तरच आपल्याला प्रिया मॅडम आणि प्रीतम सरांबद्दल देवी आई आणि आबासाहेबांशी बोलता येईल. पारू त्यांना समजून सांगते, तुम्ही नका घाबरू सर, नाही पाहणार कोणी तुम्हाला, जा बरं आधी. असे सांगून पारू आता मंदा मावशींकडे किचनमध्ये निघून जाते. तोच इकडे अहिल्या मॅडमना भास होतो. त्यांना आठवते की मी सह्या दादाला बोलले होते, हे बघ दादा, यापुढे मी तुझ्या मुलीची जबाबदारी नाही घेऊ शकत. मी चालली आहे मुंबईला. आणि त्या थाड करून झोपेतून जागे होतात. श्रीकांत सर विचारतात, अहिल्या काय झालं? तुला पुन्हा बास झाला का? अगं ती गोष्ट घडून किती वर्ष झाली आहेत, परत असे अचानक बास का व्हायला लागलेत? आपण डॉक्टरांशी बोलूयात का, भेटूयात का त्यांना? त्यावर अहिल्या मॅडम म्हणतात, नाही रे श्रीकांत, त्याची काही गरज नाहीये. श्रीकांत माहीत नाही का, पुन्हा कुणीतरी त्या कोपऱ्यात शिरू पाहत आहे. त्या जुन्या जखमा पुन्हा ठसठसू लागलेत. श्रीकांत पण मला सांग, मी त्यावेळेस जे काही केलं ते त्या परिस्थितीमुळं आणि दादासाठीच केलं ना, मग या सगळ्याची मला एवढी मोठी शिक्षा का मिळते? त्यावेळी मी जर त्या मुलीची जबाबदारी घेतली असती तर दादापुढे काही उमेदच राहिली नसती. त्यावेळी श्रीकांत सर म्हणतात, हे बघा हिल्या, आपण त्यावेळेला जे काही केलं ना ती त्यावेळीची परिस्थिती, त्यावेळीची गरज होती. आपलं काहीही चुकलेलं नाहीये. तू उगा स्वतःला दोष देणं बंद करा दे. पुढे अहिल्या मॅडम म्हणतात, ह्या जुन्या जखमा कधी आणि कशा भरतील देवच जाणे. अहिल्या मॅडम मोठ्या आशेने श्रीकांत सरांना विचारतात, श्रीकांत हे सगळं कधीतरी सुरळीत होईल का रे? आणि श्रीकांत सरही म्हणतात, तू नको काळजी करू अहिल्या, सगळं ठीक होईल. इकडे पारू आता मंदा मावशींकडे येते. ते काही ना काही आडेवेडे घेऊन विषय बदलून इकडून तिकडून फिरून फिरून शेवटी म्हणतेच, मला सांगा मंदा मावशी, त्या दिवशी ना आबासाहेबांच्या तोंडून ना मी अहिल्या हे नाव ऐकलं, कोण आहे तो त्या? त्यावर मंदा मावशी म्हणतात, नको ते प्रश्न विचारू नको, काम करा आधी. पारू परत परत त्यांना विचारते, पण मंदा मावशी काहीच सांगायला तयार नसतात. आदित्य सर ही आता आबासाहेबांच्या खोलीत काही पुरावे मिळतात का ते पाहण्यासाठी आलेले असतात. त्यांना ते बिलकुल पटत नसते. ते म्हणतातही, मला माफ करा, माझ्या हे बिलकुल तत्वात बसत नाही, पण माझा नाविलाज आहे. एकदा काही सगळं सॉर्ट आउट झालं ना की मी पहिलं आईला जाऊन सगळं खरं खरं सांगणार आहे. असे म्हणत असताना इथेच आजचा एपिसोड संपतो. काय होईल पुढे? मंदाताई सांगतील का पारूला अहिल्या मॅडमचे सत्य? आणि आदित्य सरांनाही मिळेल का
कोणता ना कोणता तरी पुरावा आबासाहेबांच्या खोलीमध्ये. पुढचा एपिसोड खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.